हे आहेत प्रोफेसर कृष्णशेखर राणा। आयुष्यभर त्यांनी प्राध्यापकी केली। प्रोफेसर कृष्णशेखर राणा आयुष्यभर त्यांनी प्राध्यापकी केली आणि 2015 मध्ये रिटायर झाले। पण त्यांचा विकास आणि त्यांचे अच्छे दिन रिटायरमेंट नंतरच सुरू झाले। आपल्या विचाराची इंटेलेक्च्युअल व्यक्ती म्हणून त्यांची नोंद झाली। मग काय कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली। एक विद्यापीठ झालं की दुसरं झालं की तिसरं, असं 4-5 विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले। त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा, ग्रामीण विकास आणि पंचायत राज या विंगचे सहप्रमुख म्हणूनही ते काम करत होते। मानसन्मान, दररोज काहीतरी कार्यक्रम, प्रमुख पाहुणेगिरी असं सगळं व्यवस्थित चालू होत। पैसा मिळतोय, प्रतिष्ठा मिळते, सरकारकडून प्रचंड ताकद मिळते, असं सगळं काही चालू असताना अचानक त्यांना वेगळा शौक लागू लागला। आपण सुपर VIP म्हणून मिरवायला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं। मग त्यांनी वेगळी शक्कल लढवली। दररोज कुठे ना कुठे कार्यक्रमाला जातच होते। आग्रा येथे कार्यक्रम होता। त्यांनी ओमान सरकारचे बनावट लेटरहेड तयार करून आग्र्याचे कलेक्टर आणि पोलीस कमिशनर यांना पत्र पाठवलं। त्यात लिहिलं, प्रोफेसर KS राणा आमचे हाय कमिशनर आहे, त्यांना पूर्ण प्रोटोकॉल उपलब्ध करून द्या। मग काय, त्यांची मर्सिडीज कार, त्याला लावलेली बोगस डिप्लोमॅटिक नंबर प्लेट आणि सोबत पोलिसांच्या गाड्या। सुपर VIP म्हणून ते आग्रा शहरात फिरले। जमतंय असं लक्षात आल्यावर मथुरा शहरातही तोच प्रयोग झाला। सुपर VIP म्हणून पोलीस बंदोबस्तात फिरणे। तसंच फरीदाबाद मध्ये झालं। योगीच्या उत्तर प्रदेश मध्ये हे सगळं मस्तपैकी जमतं हे त्यांच्या लक्षात आलं। आता पुढचा नंबर होता गाझियाबाद। तेथे पत्र गेलं, प्रोफेसर KS राणा, हाय कमिशनर, सुलतानत ऑफ ओमान। पण तिथला पोलीस अधिकारी हुशार निघाला। तो म्हणाला, चैला, ओमानचे तर आपल्याकडे अँबेसिडर असतात, हा हाय कमिशनर कसा लिहितोय? मग त्यांनी गुपचूप ओमानच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली। हा माणूस फ्रॉड आहे हे लक्षात आलं, तरीही त्याला पोलीस संरक्षण दिलं। पण चौकशी केली आणि तो ततपप करायला लागल्यावर त्याला अटक केली। तो त्याच्या मुलीला भेटायला जाणार होता। नातेवाईकांवर इम्प्रेशन मारायचं होतं, पण झालं वेगळंच। आता डिप्लोमॅटिक नंबर प्लेट लावलेल्या त्या मर्सिडीज गाडीसोबत आणि पोलिसांसोबत त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत आणि तो तुरुंगात जात आहे। आयुष्यात काही कारण नसताना सगळं काही मिळायला लागलं तरी माणसाची भूक काय थांबत नाही। आणखी काहीतरी पाहिजे असतं आणि आपण अडचणीत आलो की मग सरकार साथ देत नाही न पक्ष साथ देतो। अवघड आहे। साभार, दिलीप लाठी, प्रस्तुतकर्ती सायली देशमुख, द न्यूज इंडिया 7M। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।